सभागृहामध्ये काल 200 ते 250 लोक अपंग लोक बसले होते आणि ते सगळे माझी भेटी करता आले होते. आणि जेव्हा मी भाषण करत होती लांबवरून ते मला पाहून हुटिंग करत होते. तर एवढा लांब होता अंतर, फक्त एवढंच ऐकू येत होतं कारण एवढे मोठे साऊंडमध्ये अल्लाहू अकबर अल्लाहू अकबर. आणि माझे काही लोक तिथे उभे होते आणि ते ऐकत होते आणि ते चुकीच्या शब्दांनी सगळ्या गोष्टी मायावर बोलत होते. तर माझ्या लोकांनी म्हटलं शांती ठेवा, आम्हाला काहीच कोणासोबत करायचं नाही आहे, शांतीने आम्ही सभा करून निघणार आहे. सभा झाल्यानंतर मी सगळे लोकांना भेटत होती जसं मी नॉर्मली सगळ्यांना भेटून, मला कार्यक्रम संपल्यानंतरही अर्धा तास लागतात. खाली आली, कॉन्स्टेबल महिला होत्या त्यांच्यासोबत बोलली, मग जे हँडिकॅप लोक होते त्यांच्यासोबत बोलत होती मी, लहान लहान मुलं माझे सभेमध्ये होते त्यांच्या आईसोबत त्यांच्या मुलांसोबत बोलत होती. ते बोलताना सरळ तिथून कि तेरे को मार देंगे, तेरे को काट देंगे, हम अल्लाह के बंदे, हम अल्लाह के लोग हैं, तेरे को दिखाएंगे. मैं बोली शांत रखो भैया, कोई किसी को कुछ गड़बड़ नहीं करनी है, तुम कुछ भी क्रिएशन यहाँ करो मत. बस मी असं बोलणं आणि त्यांनी खुर्च्या उचलणं आणि आमच्या लोकांवर आणि आमच्यावर जोरात जोरात खुर्च्या मारण्यास सुरू केल्या. आणि तेव्हाही सुद्धा मग माझे काही लोक आले आणि त्यांनी मला गाडीमध्ये बसवण्याचा प्रयत्न केला. मग मी पाहिलं की अजय देशमुख सारखे आणि त्या खल्लार गावाचे जे एक कार्यकर्ता ते झोपले होते आणि मी लेट पोहोचली, मग परत ते उठून आले होते. त्यांना जर मी काल नसती तर या दोन्ही माणसाचा जीव त्या लोकांनी घेतला असतं. आणि ज्या पद्धतीने ते तिथे होते त्यांच्या पूर्ण व्हिडिओ आहे. आणि मला वाचवताना मला माझ्यावर थुकण्याचा प्रयत्न केला आणि माझे 6 गार्ड जे अंगरक्षक होते त्यांनी तेव्हा वाचवलं. खूप साऱ्या खुर्च्या माझे महिला अंगरक्षकला लागल्या, पुरुषांना लागल्या जे माझे अंगरक्षक होते, जे गार्ड होते. आणि एकावर ते माझ्यावर थुकत होते, तर त्यांनी मला वाचवलं, तर त्यांच्या पूर्ण कपड्यावर त्यांनी थुकले. आणि या सगळे प्रकार जेव्हा झालं तर याच्यातून एकच स्पष्ट होते की देशामध्ये जे व्यक्ती आपले विचारांसाठी लढत आहे, जो विचार आपण घेऊन चालताय, ते विचार कोणीही स्पष्ट ठेवलं नाही पाहिजे. पण आम्ही बाबासाहेब आंबेडकरांचे विचारावर चालणारे लोक आहे आणि ते विचार घेऊन संविधानाला मानणारे लोक आहे. ते विचार घेऊन मी मैदानात आहे, कालही होती, आजही आणि पुढेही राहणार आहे. जर त्यांची भाषा असन कापण्याची तर आमची भाषा त्याच पद्धतीने राहील. आम्ही शांतनी बसणार आहे. आम्ही तो काळ गेला जेव्हा हिंदू शांततेने एक गालावर कोणी मारलं तो दूसरा गाल समोर करत होता. आज वो स्थिति नहीं है. अगर कोई एक गाल पे मारेगा तो 2 जरूर खाएगा और इसका उत्तर उसी तरीके से मिलेगा जो तरीका वो बताते हैं. कौन थे वो लोग, क्या किस पर आरोप है? आप तुम्ही जर पाहिलं तर तो गाव उद्धव ठाकरेजींचे तालुका अध्यक्षाचं गाव आहे, तिकडचा सरपंच आहे. आणि ते सरपंच असल्यानंतर 5 वाजतापासून जेव्हा आम्ही तयारी सुरू केली, पहिले त्यांनी धिंगाणा घातला स्टेजचे फेसिंग बद्दल. मग स्टेजचा चेहरा कुठे झाला पाहिजे, कुठे नाही झाला पाहिजे, त्या पद्धतीने त्यांनी सुरुवात केली. जेव्हा सगळे लोक पोलीसवाल्यांनी आम्हाला परमिशन दिली त्यानुसार आम्ही आमचे मंच वगैरे सगळे लावले. त्याच्यानंतर जेव्हा त्यांना वाटलं की हे सभा नवनीत राणा काही पोचून नाही राहिली, कारण की मी 4 तास लेट होती त्या सभेमध्ये. आणि आमचे बाया जेव्हा येणं जाणं करत होते त्यांच्यावर सिटी मारत होते, त्यांना अपशब्द बोलत होते, त्यांना हुटिंग करत होते. त्या पद्धतीचा व्यवहार त्यांनी काल केलं. आणि स्पष्ट आहे की ज्यांचे तालुका अध्यक्ष आहे आणि आज उद्धव ठाकरेजी हे बाळासाहेब उद्धव ठाकरे नाही, हे जनाब उद्धव ठाकरेजी झाले. आणि याच्यातून स्पष्ट काल दिसलं की त्यांची जी चिड होती आम्हाला घेऊन, आमच्या विचाराला घेऊन, ते स्पष्ट काल त्याचं एक दृश्य पूर्ण महाराष्ट्र आणि देशाने दिलेलं आहे. पण ते विसरले की आम्ही सुद्धा बाळासाहेब ठाकरेजींचे विचार घेऊन चालत आहे. तर बाळासाहेब ठाकरेजी जेव्हा मंचावरून उभे राहून पाकिस्तानला सरळ उत्तर देण्याचं काम करत होते, तर आम्ही सुद्धा त्यांचेच मुलगी म्हणून त्यांचेच विचार घेऊन या मैदानात आहे. तुमच्यावर हल्ला झाला म्हणून आज हिंदुत्ववादी संघटना दर्यापूरमध्ये निषेध रॅली काढणार आहे असं कळते. तुम्ही जाणार आहे का त्या रॅलीमध्ये? हा, मी रॅलीमध्ये आहे आणि मी त्या रॅलीमध्ये सोबत उभी राहणार आहे. कारण आमचे विचार, या विचारावरच आम्ही चालतो. आणि ज्या पद्धतीने त्यांनी राजकमलवर धिंगाणा घातलं, एवढी हिंमत आहे की माझे समोर मला खुर्च्या फेकणं, माझे लोकांना मारणं, मला मारण्याची धमकी देणं, एवढ्यापर्यंत जर अमरावतीमध्ये हा सगळा प्रकार घडत असन तर आम्ही शांत नाही बसणार. मी महिला जरूर आहे पण मी हिंमत कुठेही गमवली नाही आहे. पदानी हारली आहे पण माझे विचाराला मी हारू देऊ शकत नाही. आज जो कल रात में जो तुम पर हमला हुआ है,
इसके जिम्मेदार कौन है? क्या मैं आपको इतना ही बता सकती हूँ, बहुत शांति प्रिय से जो हम सभा कर रहे थे और सभा के दौरान जब मैं भाषण दे रही थी, दूर से ही कई लोगों की हुटिंग शुरू हुई और उन्होंने स्पष्ट